म्युझिकल भारतातील सर्वात मोठे संगीत शिक्षण व्यासपीठ पुण्यातील बिबवेवाडी पुणे परिसरात असलेल्या 4थ्या संगीत अकादमीच्या भव्य शुभारंभाची अभिमानाने घोषणा करते. 1500 स्क्वेअर फूट मध्ये पसरलेल्या नवीन अकादमी गायन आणि वाद्य संगीत दोन्ही शिक्षणासाठी अतुलनीय शिक्षण वातावरण देते. उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक गायक रोहित श्याम राऊत यांनी केले. म्युझिकल अकादमी पियानो, कीबोर्ड, गिटार, ड्रम्स, कर्नाटकी व्होकल्स, हिंदुस्थानी गायन, वेस्टर्न व्होकल्स, व्हायोलिन आणि उकुले यासह सर्वसमावेशक अभ्यासक्रम उपलब्ध करते. म्युझिकल संगीत शिकणे आणि शिकवण्यासाठी एक 360 डिग्री फ्रेमवर्क प्रदान करते. ऑनलाईन, ऑफलाईन आणि संगीत इन्स्ट्रुमेंट रिटेल एक संधी प्लॅटफॉर्ममध्ये एकत्रित करते. उद्घाटन महिन्यासाठी म्युझिकल सर्व नावनोंदणीसह 1 महिन्याचे मोफत संगीत शिक्षण देत आहे. संगीत शिक्षण सर्वांना उपलब्ध करून देण्याचा त्यांच्या ध्येयावर भर देत आहे. एक तर फार भारी वाटतंय आणि छान वाटतंय. म्युझिकलच्या बिबवेवाडीच्या ओपनिंगला आलो आहे आणि द रिअल फॅक्ट दॅट देअर इज वेगवेगळ्या पद्धतीने आणि प्रत्येकाच्या कलेने म्युझिक शिकवण्याचा प्रयत्न आहे आणि जो खरंच खूप सुंदर आहे आणि वाखाणण्याजोगा आहे. कारण लहान मुलांपासून ते आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आजी आजोबांपर्यंत सगळीजणं इथे येऊन संगीत शिकण्याचा प्रयत्न करतात. सो संगीत शिकण्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येकाच्या कलेने त्यांना संगीत शिकवणं फार गरजेचं आहे आणि जी गोष्ट इथे होती आहे ही बघून फार आनंद होतो. सॉरी. हां, तुमचा आवडता इन्स्ट्रुमेंट कोणता आहे यापैकी? माझे सगळेच इन्स्ट्रुमेंट्स आवडतात कारण मी प्रत्येक इन्स्ट्रुमेंटमधलं थोडं ना थोडं काहीतरी माझं प्रोडक्शन किंवा माझं म्युझिक प्रोडक्शनमध्ये वाजवतच असतो किंवा वापरत असतो. बट इफ यू आस्क मी, माझं सर्वात फेवरेट इन्स्ट्रुमेंट असेल कीबोर्ड किंवा पियानो. रोहित, तुझ्या पहिल्या म्हणजे ऑडियन्सच्या सुरुवातीलाच तू फुल कॉन्फिडन्स होता की मला शहरात नाही प्रसिद्ध व्हायचं, म्हणजे नुसत्या शेजारी नाही प्रसिद्ध होता पूर्ण शहरात, पण आज तू पूर्ण देशात म्हणजे देशाच्या बाहेरही प्रसिद्ध झालेला. त्याच्याबद्दल काय तुझी प्रतिक्रिया आहे? मला असं वाटतं रसिक प्रेक्षकांचं प्रेम, आईवडिलांचे आशीर्वाद आणि त्या विधात्याची कृपा आहे की ज्यामुळे हे सगळं घडतं आहे. कारण आम्ही प्रत्येक संगीत करणारा माणूस हे फक्त माध्यम आहोत लोकांना चांगलं संगीत ऐकवण्यासाठीचं किंवा लोकांपर्यंत चांगलं म्युझिक नेण्यासाठीचं. पण ते आवडेल की नाही किंवा ते रसिकांना रुचेल की नाही, पटेल की नाही, हे फक्त प्रेक्षक सांगू शकतात, आमची ऑडियन्स सांगू शकते. सो मला असं वाटतं सर्वात मोठा भाग जर ह्या सगळ्यात कोणाचा असेल तर दॅट इज आवर ऑडियन्स. आता इथे 4 वर्षाच्या मुलापासून सुरुवात होते, तर तुला असं 3.5 म्हणजे तर असं वाटत नाही की तुला म्हणजे असं खूप उशीर झालेला आहे की तू 11व्या सीझनमध्ये तिथे इंडियन आयडलमध्ये पोहोचला, त्याच्याऐवजी तू पहिल्या सीझनमध्ये आला असतं असं? पण मी पहिल्या सीझनला आलो असतो तर मी 2 वर्षाचा असलो असतो, त्यामुळे मला तिकडे कोणी घेतलं नसतं. पण फन फॅक्ट, जेव्हा मी 3 वर्षांचा होतो तेव्हा मी गाणं शिकायला सुरुवात केली होती. सो मी आधी 14 वर्ष फक्त गाणं शिकलो आणि 14 वर्षानंतर मी ज्यांच्याकडे गाणं शिकलो, ज्या गुरूंकडे मी गाणं शिकलो, आय वॉज लकी इनफ टू लर्न म्युझिक फ्रॉम डिफरंट गुरुज, डिफरंट घरानाज. सो त्यामुळे मला प्रत्येक घराण्यातनं एक गोष्ट नेहमी शिकायला मिळाली की जोपर्यंत आपला गळा परिपक्व नाही आहे तोपर्यंत बाहेर जाऊन परफॉर्म नाही करायचं. कारण बाहेर जाऊन आपण परफॉर्म केलं आणि जर आपण चुकलो तर कदाचित आपण खचू शकतो किंवा बाहेर आल्यानंतर आपल्याला फार बेटर वेने पुन्हा परत लोकांसमोर यायला आपल्याला खूप वेळ लागू शकतो. सो मला असं वाटतं कुणीही असेल, कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये जाणारी व्यक्ती असेल किंवा कुठल्याही परीक्षेत भाग घेणारी व्यक्ती असेल, जोपर्यंत तयारी पूर्ण होत नाही तोपर्यंत लोकांसमोर येणं इज ऑलमोस्ट लाईक अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं. सो दॅट आय डोंट थिंक. अच्छा, इथे सगळेच पत्रकार तुझ्या गाण्याची थोडीशी एक झलक ऐकण्यासाठी आतुर आहेत. प्लीज. ओके, सो आता नवीन जे आमचं गाणं आलं होतं त्याच्याच 2-3 ओळी गाणं. दिल विल मिलाव कुणाशी, मॅच कुणी भेटत नाही, जुळतील वाईब कुणाशी, जोडीदार भेटत नाही, लाखात एक अशी जणू कुणी सुंदरी, माझ्या दिलाची राणी, स्वप्नातील हूर परी, बनवायची हाय मला लाडाची घरवाली. मराठमोळी थोडीशी साधी
साधी भोळी, स्वॅग जिचा भारी, बायको पाहिजे नखरेवाली, मराठमोळी थोडीशी साधी भोळी, स्वॅग जिचा भारी, बायको पाहिजे नखरेवाली. युथला काय मेसेज देणार तुम्ही? यूथला मेसेज देण्यासाठी अजून मलाही थोडं मोठं व्हावं लागेल, पण माझ्या समवयीन मित्रांना जर मेसेज द्यायचा असेल किंवा मैत्रिणींना मेसेज द्यायचा असेल तर मी एवढंच सांगेन की जे तुम्ही करताय त्याच्यावर 110% विश्वास ठेवा. आज नाही, उद्या नाही, पण विधात्याने प्रत्येकासाठी काही ना काहीतरी लिहून ठेवलं आहे आणि प्रत्येक गोष्ट ही वर्क होणार आहे आणि प्रत्येकासाठी वर्क होणार आहे. कारण मला असं वाटतं की आपल्याकडे प्रत्येकाकडे आयुष्यात एक चान्स देव सगळ्यांना देतो ज्याने आपण फेमस होऊ शकतो. आता काही लोक फक्त ते गल्लीपुरते फेमस होतात, त्याला फार वाव देत नाहीत, आणि काही लोक देशाविदेशांमध्ये फेमस होतात. पण आपण हरू नाही शकत. एखादी गोष्ट नाही वर्कआउट होते किंवा एखादी गोष्ट आज नाही झाली वर्कआउट म्हणून. सो मला असं वाटतं की लगे रहो, सीखो, और जितना सीख सकते हो उतना ज़्यादा अच्छा है. थैंक यू. आपने म्यूजिक क्यों चुना? So basically the core business of our family, we come from a real estate background, but my entire family, right from my kids to my father, my mother, everybody is fond of music, right from dance to learning music. And my wife Shweta, she herself has learned music for a very long period. She's into singing, so luckily we came across musical and we partnered with them. So that is how we got into musical. अब तक कितने लोग आ चुके, कितने सिटिंग है? So we have around 125 students, and this is in a good record time of 3 months that we've started. So we did a soft launch in April, first week of April, and by today when we have 125 students, we are doing a grand launch. कौन से एज से ज़्यादा बच्चे या एडल्ट ज़्यादा है? Actually, it's 4 to 12, 13, it's more, and then above 40, 45, it's more. College going students are also there because of this college and studies and everything, they get less time, but we have younger and elder staff more in numbers. Keyboard, guitar, drums and vocals, and we are into western music also, classical singing, light music also. Right now we have 4, but we are getting lot of other inquiries for other instruments also, so we are planning to start that as well, like for flute, tabla and those. आपको रिस्पॉन्स ज़्यादा कहाँ से आता है? Actually, everything. Drums is new for people. Guitar and keyboard is easy to carry anywhere, so people are preferring that also. And singing is anyways favorite for parents also. So it's not like anything specific. We are getting good numbers for everything. लोकेशन बेस्ड बिंबिवाड़ी आसपास कीबोर्ड है अभी तो, एंड ड्रम्स के लिए भी बहुत ज़्यादा अभी बच्चों को वो थोड़ा फैसिनेशन भी है बच्चों में कि वी वांट इट्स समथिंग न्यू एंड देयर एनर्जी इज गेटिंग इन्वेस्टेड इन दैट, सो इवन पेरेंट्स वांट्स देम टू लर्न दैट. So first of all, welcome everyone to the grand launch of musical Bibewadi. I thank Rohit ji for joining here, and congratulations to everyone, Shweta, Tanmay and the whole family. As we are celebrating the grand launch, we have around over 120 students here. हम लोगों के students अभी from the age 3 to 70 is the age bracket where students are there. We are teaching subjects to them which includes keyboards, guitars, drums, vocals and other subjects like violin, flute as well. And here in Bibewadi, this is our first academy, and we are very happy that students are getting exposure for music at a very early age, and that is bringing a change in the whole society, and that is giving everyone the opportunity to learn and grow for music as well. Abhi tak music mein structured learning was not there. We are trying to do that. We are trying to provide a 8-year learning journey for the students, and we are expecting them to formally learn formally as well and informally as well. तो बच्चे जो हैं दे आर लर्निंग बाय द डे, परफॉर्मिंग बाय द डे, एंड यहाँ पे दे फॉलो अ करिकुलम दैट दे आर नॉट गेटिंग एक्सपोजर टू at most of the spaces, so that curriculum gives them the right direction how to learn it and how to grow. सर अंडर प्रिविलेज्ड बच्चों के लिए क्या करते हैं जो सीखना चाहते हैं? We have partner programs and certain programs that are there
which helps everyone get the equal opportunity, right? हम लोग साथ में टीचर्स के लिए भी वी आर ऑल्सो हैविंग अ लॉट ऑफ प्रोग्राम्स लाइक टीचर अपस्किल प्रोग्राम दैट अलाउ टीचर्स टू ऑल्सो ग्रो एंड फर्दर लर्न and achieve their dreams. So these kind of programs are there that we are doing at, and we are doing this pan India over 12 states, and currently 50 plus academies that are live, and by this year end I'm happy to say this, we will definitely be 100 plus live. सिर्फ 4 स्टोर है और कहाँ लॉन्च करने वाले पूना में? पूना में अभी देर आर 4 academies that are live. बीबेवाड़ी है, बालेवाड़ी है, पेम्पले सौदागर है, वाकड़ है. These are live academies. Upcoming academies है विमान नगर में है, then खराड़ी में there's a coming academy, then we are coming up in Baner, and also soon enough in Hinjawadi. So these are already there. अच्छा, आपने शुरू जो बानेर, वाकड़, ये सो हाई क्लास एरिया से शुरू किया है, थोड़ा अभी आप मिडिल क्लास एरिया की तरफ बढ़ रहे हैं, तो उस आपके फीस स्ट्रक्चर में कुछ डिफरेंस है जो वहाँ पे थोड़ा ज़्यादा, यहाँ पे हमारा फ्री स्ट्रक्चर फॉर अ 1 year प्रोग्राम इज़ वेरी अफोर्डेबल. पर क्लास फॉर अ 1 year इज़ समवेयर अराउंड 350 पर क्लास, जिसमें आपको इंस्ट्रूमेंट्स मिलते हैं फ्रॉम day 1 दैट यू कैन प्ले, and you need not buy an instrument separately, and these are all very good quality, high quality instruments, plus very high quality teachers. All are having certain qualifications that are joining here. So affordability में we are moving towards every side. It is affordable for middle class, higher class, and all the realm of people that are there. And आप किसी भी म्यूजिकल अकेडमी में जाएंगे, देयर विल बी वेरी डायनामिक रेंज ऑफ पीपल दैट आर लर्निंग देयर फ्रॉम एवरी रीम ऑफ लाइफ. पीपल आर देयर दैट आर लर्निंग म्यूजिक. बहुत से लोग ऐसे दैट आर ट्राइंग टू फुलफिल देयर चाइल्डहुड ड्रीम्स. बहुत से लोग ऐसे जो अपने बच्चों का चाइल्डहुड ड्रीम पूरा करना चाह रहे हैं, अपना चाइल्डहुड ड्रीम बच्चों में देख रहे हैं. बहुत से लोग ऐसे हैं जो अपने बच्चे को फॉर्मली एक प्लेटफॉर्म पे ले जाना चाह रहे हैं, दैट आर ग्रोइंग. एंड बहुत से लोग ऐसे जो फॉर पीस ऑफ माइंड एंड फॉर फुलफिलिंग देयर पैशन दे आर लर्निंग. सर टीचिंग साथ साथ सेल भी करते हैं आप यहाँ पे इंस्ट्रूमेंट? हाँ, इंस्ट्रूमेंट्स भी हैं यहाँ पे. तो हम लोग जितने भी बिगनर्स हैं उनको राइट इंस्ट्रूमेंट मिले, दैट इज़ द अप्रोच वी फॉलो. तो हम लोगों ने हैंड पिक सिलेक्टेड इंस्ट्रूमेंट्स हैं जो एवरीवन कैन बाय देयर हु इज़ हियर लर्निंग. एंड we generally do not recommend instruments on the early days, but as they are progressing and growing, we ask them to buy the instruments also as their need is. अच्छा, आपके भी यहाँ पे इंस्टीट्यूट से कोई रियलिटी शो में अभी सिलेक्ट हुआ है अभी तक? हमारे अकेडमीज हैदराबाद में देयर इज़ अ वॉइस ऑफ इंडिया. वहाँ पे देयर आर स्टूडेंट्स एंड टीचर हु हैव बीन सिलेक्टेड एंड परफॉर्म्ड इन फाइनल्स एंड ऑल दैट ऑल्सो. जैसे जैसे टाइम हैदराबाद में वी हैव बीन देयर सिंस 2022 एज अ फर्स्ट अकेडमी. So now we have students who have completed 1 year plus, and they are getting into the shape where they can perform in live events and shows. That is also something that Pune will soon enough see, because here हमारे academies अभी are around 6 months old. So another 6 months you will see a lot of students graduating into that zone also.